morning students. Now we study next point in this topic, laws of motion, that is couple and its torque. So couple constitutes two forces of equal magnitudes but in opposite directions, and they are acting at two different points of a body. That means two forces of equal magnitude acting in opposite direction along two different lines of action of force constitutes a couple. म्हणजे कपलमध्ये त्या बॉडीवर ॲक्ट होणारी जी दोन फोर्सेस असतात, म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर केलं की इन जनरल की एखादी बॉडी असेल तर या बॉडीवर एक फोर्स या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असेल, दुसरं फोर्स या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असेल, तर ही दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडची असतात. ही दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, त्यांच्या डायरेक्शन्स ऑपोजिट असतात आणि ही दोन फोर्सेस त्या बॉडीच्या दोन वेगवेगळ्या पॉइंट्सवर ॲक्ट होत असतात. म्हणजे कपलच्या डेफिनेशनमध्ये आपण असं म्हणू शकतो, टू इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ॲट टू डिफरंट पॉइंट्स ऑफ ए बॉडी कॉन्स्टिट्यूट्स ए कपल. किंवा आपण असंही म्हणू शकतो, एखाद्या बॉडीवर एक फोर्स या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते, दुसरं फोर्स या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते, दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड सेम असतील, दोन्हीच्या डायरेक्शन्स अपोजिट असतील आणि ही दोन फोर्सेस दोन वेगळ्या लाईन्स ऑफ ॲक्शन ऑफ फोर्सवर ॲक्ट होत असतील. सपोज F1 या फोर्सची ही लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, F2 या फोर्सची ही लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स असेल, तर अशी दोन फोर्सेस की जी दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडची असतात, अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतात आणि दोन वेगवेगळ्या लाईन्स ऑफ ॲक्शन ऑफ फोर्सवर ॲक्ट होत असतात, such two forces constitutes a couple. म्हणजे डेफिनेशन कपलची आपण असं म्हणू शकतो, टू फोर्सेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड इन ॲक्टिंग इन ऑपोजिट डायरेक्शन्स along two different lines of action of force constitutes a couple or forms a couple. And this couple produces purely rotational motion of the body. म्हणजे जर समजा आपल्याला व्हेकलचं एखाद्या गाडीचं स्टेअरिंग व्हील रोटेट करायचं असेल तर वी हॅव टू अप्लाय टू फोर्सेस ऑन द स्टेअरिंग व्हील, वन फोर्स इन फॉरवर्ड डायरेक्शन, अदर फोर्स इन बॅकवर्ड डायरेक्शन. These two forces should be of equal magnitude. They are acting in opposite direction. एक पुढच्या डायरेक्शनमध्ये फोर्स असतं, दुसरं फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये असतं, म्हणजे मागच्या डायरेक्शनमध्ये, आणि त्या स्टेअरिंग व्हीलच्या दोन वेगळ्या पॉईंट्सवर ही फोर्सेस ॲक्ट होत असतात. सच टू फोर्सेस कॉन्स्टिट्यूट्स ए कपल. म्हणजे स्टेअरिंग व्हील रोटेट करण्यासाठी वी आर अप्लाइंग कपल. त्याचप्रमाणे इफ यू वॉन्ट टू ओपन ऑर क्लोज द लीड ऑफ ए बॉटल, then also we have to apply two forces of equal magnitude in opposite direction and at two different points of a body. म्हणजे तरच अशा दोन बोटांनी आपण दोन फोर्सेस लावत असतो की ज्याच्यामुळं त्या लीडचं रोटेशन होतं आणि सच टू फोर्सेस कॉन्स्टिट्यूट्स ऑर फॉर्म्स ए कपल. म्हणजे बॉटलचं झाकण ओपन किंवा क्लोज करायचं असेल तर वी हॅव टू अप्लाय couple on that lid. Similarly, if you want to open or close the water tap, at that time also we have to apply couple on the water tap. म्हणजे असे बरेच एक्झाम्पल्स असतात की जिथं आपण दोन इक्वल फोर्सेस अपोजिट डायरेक्शनमधली त्या बॉडीच्या दोन वेगळ्या पॉईंट्सवर अप्लाय करून त्या बॉडीचं रोटेशनल मोशन प्रोड्यूस करत असतो. सच टू फोर्सेस कॉन्स्टिट्यूट्स ए कपल. सो कपल इज defined as two forces of equal magnitude acting in opposite directions along two different lines of action of force. म्हणजे जर समजा आपण कन्सिडर केलं two forces F1 bar and F2 bar are acting on a body in opposite directions. These are the two different lines of action of forces F1 bar and F2 bar respectively. If we consider distance between these two lines of action of force is r, then we will consider r12 bar is the position vector of any point of this line of action of force F1 bar, which is drawn from any point on line of action of force F2 bar.
म्हणजे F1 च्या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स वरचा कुठल्याही पॉइंट वरचा जर पोझिशन वेक्टर असेल ड्रॉन फ्रॉम दिस अनदर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स, इट इज रिप्रेझेंटेड बाय R12 bar. Similarly, R21 bar is the position vector of any point on the line of action of force F2 bar which is drawn from line of action of force F1 bar. म्हणजे F2 च्या लाईन वरचा पॉइंटचा पोझिशन वेक्टर फ्रॉम F1 वरच्या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स पासून काढलेला जर पोझिशन वेक्टर असेल तर इट इज रिप्रेझेंटेड बाय R21 bar. म्हणजे F2 च्या डायरेक्शन मधला असेल तर R21 bar हा पोझिशन वेक्टर असेल आणि F1 च्या फोर्स कडे डायरेक्टेड जर असेल तर हा पोझिशन वेक्टर असेल R12 bar. Then value of this torque is nothing but position vector product of position vector and force. So for this force F1 bar, position vector of any point on this line of action of force F1 bar from any point on this line of action of force F2 bar is R12 bar, and hence for this force F1 this value of moment of couple is R12 bar क्रॉस F1. त्याचप्रमाणे दुसरा फोर्स F2 बार साठी चा पोझिशन वेक्टर आहे R21 बार. म्हणजे या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स वरच्या पॉइंट साठी कुठल्याही पॉइंटचा पोझिशन वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स F1 बार इज R21 बार. मग या मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्कची किंमत अशीही असू शकेल R21 bar cross F2 bar. But this from this geometry of this figure, if this angle is alpha and this angle is beta, this value of R12 sin alpha, it is equal to R, and this R21 sin beta is equal to R. And if magnitudes of these two forces F1 and F2 bar are same, which is equal to F, value of this magnitude of this moment of couple or torque is from this cross product R12 F1 sin alpha. From this cross product its value is R21 F2 sin beta. But value of this R12 sin alpha and R21 sin beta is R. मग R12 sin alpha ची किंमत R आणि हा F1 म्हणजे ही किंमत येईल टॉर्क इज इक्वल टू R इंटू F1 आणि या फॉर्म्युल्यावरून R21 sin बीटाची किंमत R आणि F2 म्हणजे ती किंमत असेल R इंटू F2. पण हा F1 आणि F2 सुद्धा सेम आहे. F इज इक्वल टू म्हणजे RF किंवा RF. F1 आणि F2 जर सेम असेल तर वी कॅन राईट RF1 equal to RF2 which is equal to R. So this value of torque is equal to R into L, that is distance between two lines of action of force into one of the force. And this moment of couple is a vector quantity. Its direction is given by right hand thumb rule. Now we'll study the difference between moment of a force and moment of a couple. In case of this moment of a force, we are applying single force to produce rotational motion, and in case of couple, we are applying two forces to produce rotational motion. So first difference is the formula for determination of moment of a force is tau bar is equal to R cross F, and in case of this moment of couple, since we are applying two forces, value of this torque or moment of a couple is R12 bar cross F1, and it is also equal to R21 bar cross F2. So second, this moment of a force can produce translational acceleration and rotational acceleration. It can produce translational acceleration also. But this moment of a couple produces purely rotational acceleration. It does not produces translational acceleration. Then third difference, this torque or moment of a force depends on axis of rotation and point of application of force. That means if axis of rotation is changed, this value of moment of force changes,
Similarly, if a point of application of force is changed, its value of moment of force changes. But this moment of a couple is independent of axis of rotation and the points of application of forces. Torque or moment of couple is independent of axis of rotation and points of application of force, and the fourth difference between this moment of force and moment of couple is rotational effect can be balanced by proper single force or proper couple. म्हणजे एखाद्या सिंगल फोर्समुळे प्रोड्यूस केलेलं जर जे रोटेशन असेल तर ते आपल्याला बॅलन्स करायचं असेल किंवा न्यूट्रलाइज करायचं असेल तर एक सिंगल फोर्स त्याचे पर्टिक्युलर मॅग्निट्यूड आणि पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲप्लाय करून सुद्धा आपण त्या फोर्सचा इफेक्ट किंवा रोटेशनचा इफेक्ट न्यूट्रलाइज करू शकतो किंवा प्रॉपर व्हॅल्यूचं कपल ॲप्लाय करून सुद्धा या मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्कची किंमत आपण न्यूट्रलाइज किंवा बॅलन्स करू शकतो. म्हणजे मोमेंट ऑफ फोर्सचा रोटेशनल इफेक्ट इट कॅन बी बॅलन्स्ड बाय ए प्रॉपर सिंगल फोर्स और ए प्रॉपर कपल. आणि मोमेंट ऑफ कपलच्या बाबतीत काय असतं, जर एखाद्या कपलनं प्रोड्यूस केलेला रोटेशनल इफेक्ट असेल तर तो न्यूट्रलाइज करण्यासाठी इक्वल अँड अपोजिट कपलच अप्लाय करावा लागतो. म्हणजे बॉटलचं झाकण ओपन किंवा क्लोज करण्यासाठी जर आपण रोटेशन दिलं तर तेवढंच रोटेशन इक्वल अँड अपोजिट जर आपण केलं तरच तो कपलचा रोटेशनल इफेक्ट आपण न्यूट्रलाइज करू शकतो. किंवा स्टेअरिंग व्हील थोडंसं रोटेट करण्यासाठी कपल लावलं ते पुन्हा जर आपल्याला त्याच ठिकाणी न्यायचं असेल स्टेअरिंग व्हील तर इक्वल अँड मॅग्निट्यूडचं कपल अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲप्लाय करावं लागतं. म्हणजे कपलचा रोटेशनल इफेक्ट जर आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल तर वी हॅव टू ॲप्लाय इक्वल अँड अपोजिट कपल. सो दीज आर द फोर differences between moment of a force and moment of a couple. Thank you.